हॅलो फ्रेंड्स. तर आजच्या व्लॉगमध्ये काय काय बघणार आहोत ते मी छोटे छोटे क्लिप तुमच्याबरोबर पहिल्यांदा शेअर करते. तर आयुष्यात पहिल्यांदा हे असं चक्रीवादळ बघितलं होतं. त्यानंतर बाहेरच छान असा नाश्ता केला, थोडंसं खाऊन घेतलं. त्यानंतर थोडंसं नर्सरीमध्ये शॉपिंग केली आणि डीमार्टच्या समोरच असल्यामुळे तिथेसुद्धा जाणं झालं. आणि पुढे तुम्हाला शॉपिंग दिसेलच की काय काय शॉपिंग केली, काय काय एन्जॉय केलं. आणि पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की माझं डीमार्टचं बिल या दोघांमुळे कसं वाढतं ते. त्याचबरोबर मी माझी गुलाबाच्या झाडाबद्दल जी काही मनात भीती आहे तीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आज सकाळीच आम्ही रेडी होऊन डीमार्टला गेलो. नाश्ता वगैरे झाला होता. डीमार्टला जाण्यासाठी हे गॅलरीत उभे होते आणि आम्ही रेडी होत होतो. तर बघितलं तर खूप मोठं असं चक्रीवादळ आलं होतं आणि ते एकदाच नाही तर खूप वेळा आणि ठिकठिकाणी असं येत होतं. तर बघितलं तर मी पहिल्यांदा आयुष्यात असं चक्रीवादळ बघितलं होतं. अदरवाईज टी व्ही वगैरेमध्ये खूप वेळा बघितलं होतं. हे बघा असं गोल गोल माती अशी फिरत होती हवेबरोबर आणि पूर्ण आकाशामध्ये जाऊन गायब होत होती. तर अशा प्रकारे आणि खालचं पूर्ण कचरा आकाशामध्ये उडत होता. तर हे क्लिअरली व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण ओरिजिनलमध्ये हे खूप असं म्हणजे डरावणं दिसत होतं. मला तर डीमार्टला जाण्याची सुद्धा भीती वाटत होती. एकदा ह्यांना कन्फर्म केलं की पक्का जाऊया का डीमार्टला, काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना, कारण असं चक्रीवादळ मी पहिल्यांदाच बघितलं होतं. कारण ते ओरिजिनलमध्ये बघताना खूपच डरावणं होतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम नॉर्मल वाटत असेल, पण त्या वाऱ्याबरोबर पूर्ण माती, पूर्ण प्लॅस्टिक्स वगैरे पूर्ण उडत होतं आणि आकाशामध्ये उंच बरोबर असं ते जात होतं. तर अशा प्रकारे ते चक्रीवादळ होतं. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि बाहेरच थोडंसं काहीतरी खाऊन घेतलं, कारण थोडं लेट झालं होतं. निवेदसुद्धा स्कूलमधून घरी आला होता आणि आज सुट्टी असल्यामुळे सगळं निवांत चाललं होतं. बाहेरच जेवून घेतलं, चायनीज वगैरे खाल्लं, कारण जास्त कधी चायनीज खात नाही, त्यामुळे आज चायनीज खायचाच विचार होता. त्यानंतर डीमार्टच्या समोरच तुम्हाला दिसत असेल पलीकडे डीमार्ट आहे आणि या साईडला नर्सरी आहे. तर त्यांना म्हटलं 2 मिनटं नर्सरीमध्ये जाऊन येऊया आणि आपण मग डीमार्टमध्ये शॉपिंगला जाऊया. नर्सरीमध्ये गेलं आणि थोडंफार शॉपिंग केली आणि इथेही खूप टाईम झाला, कारण एकदा नर्सरीत गेलो आणि एवढी छान फुलं झाडं बघितली की तिथून बाहेर पडावंसं वाटत नाही. जसं ॲक्वेरिझम वगैरे असतं तिथेसुद्धा एकदा आपण गेलो की लवकर बाहेर पडावंसं वाटत नाही. त्याचप्रकारे इथेसुद्धा गेले आणि एवढी सुंदर सुंदर भांडी, एवढे सुंदर सुंदर मूर्तीज, फ्लॉवर पॉट वगैरे सगळं बघितलं. खूप छान छान झाडं बघितली. ते सगळं बघून लवकर निघता येतच नाही. त्यानंतर आम्ही पोचलो डीमार्टला. आम्ही पोचलो आणि शॉपिंग करायला सुरुवात केली. आम्ही नेहमी 2 ट्रॉली घेतो. एका ट्रॉलीमध्ये निवेद बसतो आणि एका ट्रॉलीमध्ये माझी शॉपिंग चालू असते. तर ह्या एंट्रन्सवरच एवढा मोठ्याने फॅन लावला आहे डीमार्टमध्ये की माझा अवतार थोडासा असा झाला होता. पूर्ण केस विसकले होते आणि मला ते माहीतच नव्हतं. त्यानंतर जे जे हवं आहे घरचं साहित्य ते सगळं मी घेतलं. प्रत्येक वस्तू घेताना मी यांच्याबरोबर डिस्कस करते. घ्यायचं असतं मलाच, निर्णयसुद्धा माझेच असतात, पण तरीसुद्धा यांना त्यात इन्व्हॉल्व करायचंच असतं मला. तर हे खाऊ घेण्यामध्ये तर नेहमी विचारावंच लागते की कोणता खाऊ घेऊ, कोणता नको घेऊ, कारण खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट या दोघांचाच आहे. त्यानंतर घरातला किराणा भरला. डीमार्टमध्ये गेलो की किराणा खूप कमी असतो आणि बाकीचा वरचा खाऊच जास्त असतो आणि या दोघांना तर खाऊच जास्त आवडतो. ह्यांना कडधान्य वगैरे काहीच आवडत नाही. त्यामुळे मी 3 प्रकारच्या डाळीच भरते आणि उडदाची डाळ इडलीसाठी भरते. त्यानंतर तेल वगैरे घेते आणि थोडं तांदूळ घेते, जिरे हे सगळं असं घेते. पण यावेळेस मी अजून वाटाणेसुद्धा घेतले होते, कारण लास्ट टाईम जी मी पाणीपुरी बनवली होती, पाणीपुरीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता, ती पाणीपुरी यांना खूप आवडली होती. तर आजसुद्धा मला हे पाणीपुरीचे सॅशेट्स घ्यायचे होते आणि त्यासाठी मी वाटाणे घेतले होते. त्यानंतर मी हे तांदूळ वगैरे घेतले आणि माझी शॉपिंग होईपर्यंत निवेद शांत बसलेला असतो, कारण आम्हीच त्याला जबरदस्ती शांतपणे बसवतो ट्रॉलीमध्ये, कारण
डीमार्टमध्ये गर्दी असल्यामुळे ट्रॉली वगैरे लागण्याची शक्यता असते आणि काही वस्तूसुद्धा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही त्याला आमची शॉपिंग होईपर्यंत त्याला बसवून ठेवतो ट्रॉलीमध्ये शांतपणे आणि ओरडा खाऊन तो अगदी शांतच बसला होता. जास्त आवाजसुद्धा करत नव्हता. त्यानंतर पुढे जेव्हा टॉय सेक्शनमध्ये आम्ही पोचतो तेव्हा त्याचा हल्ला सुरू होतो आणि त्याचं चालू होतं रडणं वगैरे चालू होतं की मला हे हवंच आहे आणि हर टाईम डीमार्टला गेल्यावर त्याला काही ना काही खेळणं हवंच असतं. त्याचबरोबर ह्यांची एक वेगळी शॉपिंग असते. ह्यांना खाऊमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे ह्यांचं सॉफ्ट ड्रिंक, स्वीट्स ह्या सगळ्यामध्ये जास्त शॉपिंग असते. त्यानंतर देवाचं सुद्धा पूजेचं साहित्य घेतलं आणि पुढे हे खूप छान छान मग होते. डीमार्टमधल्या सगळ्या वस्तू बघून खूप आवडतात. असं वाटतं सगळ्याच वस्तू घ्याव्या, पण ते काही शक्य होत नाही. आपला मंथली बजेट हलून जातो डीमार्टला गेल्यावर. त्याप्रमाणे ह्यांना वेगवेगळ्या वस्तू बघणं खूप आवडतं. तर हे मला ही ऑइलची एक स्प्रे बॉटलप्रमाणे एक बॉटल दाखवत होते. मला म्हणत होते हे घे की तू व्हिडिओ बनवताना हे बॉटल छान दिसेल. पण मी म्हटलं आत्ता त्याची काही गरज नाही, कारण आपल्याला पूर्ण बजेट बघावा लागतो आणि बिल किती होईल याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. उगाचच घेऊन पुढे कॅन्सल करण्यात तर बरं दिसत नाही. त्यानंतर हे एक कंटेनर त्यांनी दाखवलं. त्यांना हे एक वेगळं कंटेनर वाटलं. त्याच्यामध्ये मंथ आणि डे मेन्शन होते की म्हणजे कोणत्या मंथमध्ये किती कोणत्या दिवशी आपण हे कडधान्य किंवा काही यूज केलं होतं हे त्याच्यामध्ये मेन्शन होत होतं. हे आपण त्याच्यामध्ये सेट करू शकत होतो. तर मला ह्याच्यात काही इंटरेस्ट वाटत नाही, कारण उद्या काय बनणार ते आपण आदल्याच रात्री ठरवतो. त्यामुळे मंथ आणि डेट बघणं हे काही पॉसिबल नाही. तर अशा प्रकारे हे कंटेनर न्यू आलेला आहे आणि हे सुद्धा एक नवीन कंटेनर आहे. मसाल्यासाठी खूप छान होतं. त्यानंतर फ्रोझन सेक्शनमध्ये गेलो. शेवटी निवेदने बंदूक घेतलीच होती आणि त्यानंतर पुढे निघालो आणि जे जे हवं आहे ते आम्ही शॉपिंग केलं. निवेद खुश होता कारण त्याला टॉय मिळालं होतं. आज तो काही रडला नव्हता. तर हे बघा टॉय सेक्शनमध्ये आलो आणि तो ट्रॉलीमधून खाली उतरला आहे. नेहमी शॉपिंग करण्याचं काम माझं असतं, पण बिलिंग करण्याचं काम यांचं असतं. नेहमी आम्ही बाहेर आलो की पिझ्झा खात असतो, पण आज यावेळेस आम्ही फक्त आईस्क्रीमच खाल्ला होता. त्यानंतर कारण जातानाच आम्ही नूडल्स वगैरे खाल्ले होते आणि मी इडली खाल्ली होती, तर पोट पूर्ण फुल होतं. तर आता मी हे जे डीमार्टमधनं एवढं सारं सामान आणलं आहे ते अनबॉक्सिंग करते आणि तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलं आहे. तर हे 2 बॉटल्स ज्या आहेत ज्यूसच्या आणल्या होत्या, हे निवेदसाठी स्मूदी आणली आहे आणि थोडंफार अर्धं घरातलं सामान आहे आणि खूप सारं त्यांचा खाऊच आहे. हे चीज आणलं होतं कारण निवेदला पिझ्झा खूप आवडतो, तर कधी कधी पिझ्झा खायलासुद्धा बनवण्यासाठी पिझ्झा बेस आणि हे पिझ्झाचं थोडंफार साहित्य आणलं होतं. श्रीखंड आणले होते 2 प्रकारे, एक आम्रखंड आणि एक इलायचीवाला श्रीखंड. हे छास आणि लस्सी यांची शॉपिंग आहे, यांनाच हे सारं लागतं. तर हे फ्रोझन सेक्शनमधले हे सारे आयटम मी एका कॅरी बॅगमध्ये ठेवले, कारण हे सगळे फ्रीजमध्ये जाणार होते. थंडाच्या त्यांनी 2 बॉटल घेतल्या होत्या, कारण बाय वन गेट वन ऑफर होती. डीमार्टची ऑफर म्हणजे आपला बजेट वाढवण्याची ऑफर. त्यानंतर मी हे डावरचं राईस यूज करते. एक बासमती आणला होता आणि एक वाडा कोलम आणला होता. मी 10 किलो मंथली तांदूळ भरते, कारण बाहेरून भरले की त्याच्यामध्ये दगड किंवा छोटे छोटे अळी असण्याची शक्यता असते. त्यामुळे डीमार्टचा हा तांदूळ पटकन यूज करता येतो आणि लवकरच संपूनसुद्धा जातो, तर खराब होण्याची शक्यता होत नाही. हे चहा घेतली होती. आता तुम्ही या सगळ्या सामानामध्ये बघालच की मी किती सारा खाऊ आणला होता. तर हे चिप्स पॅकेट होतं, हे बिस्किटचं चॉकलेट बिस्किटचं पॅकेट, पुन्हा एकदा चिप्स पॅकेट. तर हे चिप्स पॅकेट मी आणलं होतं की मी एक तुमच्याबरोबर सिटी पार्कचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्यामध्ये जे चाट बनवलं होतं, तर ते चाट मला बनवायचं होतं, कारण ते खूपच टेस्टी लागलं होतं. आणि त्यानंतर हे लहानपणीचं क्रीम बिस्किट, हे केक, हे क्रीम बिस्किट जे आहे जॅमवालं, ते खूपच टेस्टी लागते. त्यामुळे मी हे 3 पुडे घेतले होते, कारण निवेदला भाजी चपाती आणि
दुसरी जी खाऊची हे लागते त्याच्यामध्ये कधी फ्रूट्स आणि कधी असं खाऊ देते, कारण कधी जर त्याच्या न आवडती भाजी असेल तर तो खात नाही टिफिन, तर त्यामुळे मी ते बिस्किट वगैरे एक्स्ट्रा भरते की कधी आपण त्याला टिफिनमध्ये ते देऊ शकतो जेव्हा तो भाजी चपाती खाणार नसतो तेव्हा. आणि ही चिक्की घेते कारण शेंगदाणा आणि गुळाची चिक्की हेल्दी असते, त्यामुळे मी ती स्वतःहूनच घेते. यांचा फेसवॉश माझ्या शॉपिंगपेक्षा यांचे सारे कॉस्मेटिकचे आयटम घरी येत असतात. आणि हे भांडी घासण्याचं साबण वगैरे असं सगळं काही घेतलं. टाटा सॉल्ट. तुम्ही सुद्धा असंच सगळं घेत असाल, पण माझी शॉपिंग वेगळीच असते आणि यांची शॉपिंग म्हणजे माझं बिल वाढवण्याची तयारी असते. म्हणून यांना दोघांनाही घेऊन जाणे मला काही परवडत नाही डीमार्टला. पण नेलं नाही तर हे सगळं उचलणार कोण ओझं, त्यासाठी यांना न्यावंच लागतं. आणि त्यानंतर हे 2 इडलीसाठी मी नारळ भरले आहेत, कारण महिन्यातून 2-3 वेळा तर इडली बनतेच. आणि हा गुळाचा डब्बा भरला होता, कारण कधी स्वीटसुद्धा बनते. हे लहानपणीचं कॉफी को त्यांनी दाखवलं होतं चॉकलेट, की पुन्हा आलं घे, खूप छान लागतं, अशा प्रकारे. तर तुम्ही बघतच असाल या व्हिडिओमध्ये की माझं घरातलं सामान खूप कमी आहे आणि बाकी सगळा खाऊच जास्त आहे. तर हा जो किराणा आहे हा मी जर बाजूच्या दुकानातून घेतला तर तो 2,000 ते 2,500 होऊन जाईल. पण जर बाहेरून डीमार्टमध्ये गेलो की हा असा बजेट घालतो आणि या दोघांमुळे माझा डीमार्टचा बिल खूप जास्त वाढतं. त्यामुळे अशा प्रकारे माझं डीमार्टचं बिल एवढं वाढतं. आणि हे जे पॅकेट आहे हेच ते पाणीपुरीचं पॅकेट आहे जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. तर हे रेडीमेड पॅकेट मिळतं. हे फक्त पुरी आपल्याला फ्राय करायची असते, चटणी पाण्यामध्ये थोडीशी मिक्स करायची असते. तर हे मी 2च आणले होते, कारण ग्रीन चटणीचं पॅकेट अर्धं उरलं होतं, त्यामुळे फक्त गोड चटणी आणि हे पाणीपुरीचं पॅकेट आणलं होतं. तर हा माझा किराणाचा 2 पिशवी रिकामी झाली. आता ही 3री पिशवी. तर बघूया 3ऱ्या पिशवीमध्ये काय काय आहे. तर हे बघा, ही सुद्धा त्यांची शॉपिंग आहे. त्यानंतर हे एक गुड डेचं एक नवीन बिस्किट आलं होतं जिरेवालं, ते त्यांना लास्ट मंथला ट्राय करायचं होतं, पण मी काहीतरी बहाणा करून ते कॅन्सल केलं होतं. शेवटी यावेळेस त्यांनी ते घेतलंच होतं. त्यानंतर हे एक नवीन बिस्किट आलं होतं, ते सुद्धा घेतलं होतं. घरामध्ये कपडे धुण्यासाठी लिक्विड डिटर्जंट यूज करते, कारण मशीनमध्ये लिक्विड डिटर्जंटने धुतल्यामुळे कपडे व्हाईट होत नाहीत. त्याचबरोबर हे जे पावडर आहे हे कधी डस्टर वगैरे धुण्यासाठी यूज होऊन जातं. त्यानंतर हे सारं घरातलं सामान, साखर वगैरे, आपला नेहमीचा किराणाची पिशवी खाली झाली. आता मी याच्यामध्ये 4थी पिशवी घेत आहे. 4थ्या पिशवीमध्ये सुद्धा खूप सारं सामान होतं, म्हणजे टोटल 4 पिशव्या झाल्या होत्या आणि 2 राईसच्या पिशव्या ज्या पॅकच होत्या, अशा पिशव्या झाल्या होत्या. तर हे बघा, हे केलॉग्स घेतलं होतं निवितसाठी, कारण कधी निवितला दुधाबरोबर केलॉग्स दिलं तर त्याचंही मूड छान होतो. त्याचबरोबर हे डाळी भरल्या होत्या, उडदाची डाळ, मुगाची डाळ, बेसन, हे सर्व सामान होतं. काहीतरी मी डबल घेतलं होतं, ते भेटत नव्हतं, त्यामुळेच मी हे सगळं शोधत होते. तर हे बघा, मी नेहमी किराणा भरताना किराण्याचं साहित्य वेगळं ठेवते, खाऊ वेगळा ठेवते, देवाचं सामान वेगळा करते आणि फ्रीजमध्ये ठेवण्याचं साहित्य वेगळं करते आणि वॉशरूमचं साहित्य वेगळं ठेवते. असं सगळं वेगवेगळं सॅग्रिगेट करते. त्यानंतरच सगळं सामान व्यवस्थित भरते, कारण वेगवेगळं ठेवल्यामुळे आपल्याला कोणतं सामान कुठे ठेवायचं आहे ते सगळं समजतं. तर अशा प्रकारे डीमार्टची शॉपिंग केल्यावर मी हे असं मला मंथली सेट करावं लागतं. तर असं हे किराणाचं सामान. तर हे बघा, माझं किराणाचं सामान एवढं सारं निघालं आहे. तर तुम्हाला पूर्ण सामान खाली झाल्यावर दाखवते की मी किती सामान घेतलं होतं आणि किराण्याचं सामान किती आहे आणि बाकीचं सामान किती आहे ते तुम्ही नक्की बघून तुम्हाला समजेलच की ह्यावेळेस मी कसं मंथली सामानात माझं किती किराणा, किती खाऊ आणि किती इतर खर्च असतो. याचबरोबर अजून काही शॉपिंग होती ती बाहेर काढली होती. तर बघा, हे सारं खाऊ आहे, मागच्या साईडला किराणा आहे, तिकडे माझं टॉयलेट वॉशरूमचं सामान आहे आणि इकडे पूजेचं साहित्य आहे आणि एक साईडला यांचं
ऑइल आणि शॅम्पू वगैरे, ऑइल आणि फेसवॉश वगैरे आहे. आणि हे फ्रोझनच्या वस्तू मी एका पिशवीत ठेवल्या आहे, कारण ते डायरेक्ट फ्रीजमध्येच ठेवणार आहे. तर याचबरोबर तर मला अजून एक तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे की मी अजून काय आणलं आहे, तर जरा दाखवते. तर हे बघा मी काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे. हे एक इंडोअर प्लांट आहे, ते एक मी आणलं आहे. खूप छान आहे आणि छोटंसं आहे. त्याला जास्त ऊन वगैरेची गरज लागत नाही, त्यामुळे मी हे आणलं आहे आणि मला हे आता इंडोअरमध्ये लावायचे आहे. तर बघूया आता कधी जमतं आहे. लवकरात लवकर मी ह्याला प्लांटमध्ये लावून देईल. खूप छान आहे हे. आणि हे एक आणलं आहे मी गुलाबाचं झाड. खूप छान असे गुलाब आलेत त्याला आणि खूप जास्त ह्याला छोटे छोटे कळ्या आहेत. त्याला दाखवते मी तुम्हाला. तर मी याआधी कधीच घरामध्ये गुलाबाचं झाड लावलं नव्हतं, कारण खूप जणांकडे ऐकलं होतं की गुलाबाचं झाड घरात लावणे म्हणजे अशुभ मानलं जातं, कारण त्याला काटे असतात, तर काटेरी वस्तू घरात ठेवू नये असं म्हटलं जातं. तर हे ऐकलं होतं. मला तर एवढं अंधश्रद्धा मी मानत नाही, पण तरीसुद्धा एकदा ऐकलं की आपल्या मनात बसतं. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.